यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आहे। अंतरवाली सराटीतल्या हिंसाचार प्रकरणात जामिनावर सुटलेल्या ऋषिकेश बेदरेंना आपण शरद पवारांचा कार्यकर्ता असल्याची कबुली दिली आहे। जेलमधून 25 दिवसानंतर सुटल्यानंतर लोकशाहीशी बोलताना त्यानं ही कबुली दिलेली आहे। लोकशाहीसोबत एक्सक्लुसिव्ह बातचीत केलेली आहे। तर पोलिसांनी ज्या पिस्तूल प्रकरणामध्ये अटक केली होती ते पिस्तूल आपलं नसल्याचा दावाही त्यानं केलाय। हिंसाचार प्रकरणात गोवण्याचा आरोप ऋषिकेश केला आहे। तर ऋषिकेश बेदरे यांच्याशी संवाद साधलेला आहे आपले प्रतिनिधी सचिन बडे यांनी। ऋषिकेश बेदरे आपल्या सोबत आहेत। काय सांगाल, तुमच्याकडे एक पिस्टल आढळलं असा आरोप जो होता तो करण्यात आलेला होता। त्या आरोपाखाली तुम्ही 25 दिवस तुरुंगाची हवा देखील घेतलेली आहे, परंतु खरं काय खोटं काय? मला 24 नोव्हेंबरला गेवराई तालुक्यातून अटक केली आणि मला त्यांच्या गाडीत बसून मला अंबडला आणलं आणि पिस्टल हे कुणाचं आहे काय हे मला काहीच माहीत नाही। आणि मला आंतरवालीच्या गुन्ह्यानंतर त्यांनी सांगितलं की आंतरवालीच्या गुन्ह्यात तुम्हाला अटक करतो आहोत आम्ही, असा विषय झाला आहे। परंतु आरोप हाच केला गेलेला आहे की तुमच्याकडे जिवंत कारतूस सापडली आणि त्यासोबतच हे पिस्टल सापडलं जे तुमच्या नावाने नाही। माझं नाही, ते मला माहीत नाही कुणाचं कुणी ठेवलं गाडी हे सुद्धा माहीत नाही। आणि मला त्यांच्या गाडीत बसवलं होतं पोलिसांच्या आणि मला लगेच माझी गाडी ते घेऊन आली पोलिसवाले। म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं तुमच्या गाडीत कोणतरी ठेवलं असेल? कोण काहीच सांगतात नाही, कोणी ठेवलं काय माहीत नाही। बरं, दुसरा एक महत्त्वाचा प्रश्न, एक आरोप हा केला गेला तुमच्यावर की तुम्हाला शरद पवार यांनी पाठवलेलं होतं किंवा तुम्ही त्यांच्या सांगण्यावरून हे सगळं काय केलं आहे? नाही, तसं काही नाही। पवारसाहेबाचा याच्यात काही संबंध नाही, कारण की मी पवारसाहेब त्या ठिकाणी आलते ज्यावेळेस लाठीचार्ज झाला, ज्यावेळेस अंतरवालीचा प्रकार झाल्यानंतर पवारसाहेब तिथं त्या यांना भेटायला आले, ते ज्यांना लागले मार लागले त्यांना भेटण्यासाठी आले। त्या ठिकाणी मला माझ्यावर गुन्हा दाखल झाला, मग मला कळलं, मी ती माहिती देण्यासाठी त्या ठिकाणी पवारसाहेबाकडे गेलो तुम्ही। म्हणजे तो प्रकाराचा पवारसाहेबाचा कुठलाही संबंध नाही, असा विषय। बरं, तुमचा फोटो जो होता तो शरद पवारांसोबतचा आणि राज टोपे यांच्यासोबतचा तो व्हायरल केला गेला होता, त्यामागचं सत्य ते नेमकं हेच होतं का? त्याच्यात राजकारण आले, कारण त्याचा विषय पवारसाहेबाचा मी कार्यकर्ता आहे, पण पवारसाहेब ह्या विषयात पवारसाहेबाचा काही संबंध नाही। बरं, दुसरी गोष्ट, एक फोटो व्हायरल झाला तो म्हणजे शरद पवार हे असतील किंवा टोपे यांच्यासोबत असेलचा, त्यानंतर भाजपच्या नेत्यांसोबतचे पण तुमचे फोटो येतात, ज्यांनी तुमच्यावर आरोप केला होता त्यांच्यासोबतही तुमचे फोटो येतात। मग मी एक समाजाचं काम करणारा कार्यकर्ता आहे, तिथं नितेजी राणेसाहेब असतील, आपले छत्रपती संभाजी राजे असतील, त्यांच्यासोबत मी काम केले समाजासाठी। जो करीन त्यांच्यासाठी मी त्यांच्यासोबत होतो। आता जरांगी पाटलासोबत त्यांनी समाजासाठी काम करत आहेत, जरांगी पाटील त्यांच्यासोबत मी त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहोत। की यात माझा कुठल्याही प्रकारचा संबंध नव्हता, मात्र मला या ठिकाणी राजकारणापोटी यात आत घातलं गेलं आहे आणि हे आरोप केले गेलेले आहेत। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।